यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड उष्ण लहरी सुरू असताना गेल्या 48 तासात 8 जणांचा आकस्मिक मृत्यू झालाय। हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा संशय व्यक्त होतोय। या सर्वांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल यायचे असल्यामुळे आणि त्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात जर पाहिलं तर मागील 4 ते 5 दिवसापासून जे आहे तो तापमानाचा पारा चांगला चढलेला दिसून येत आहे। 43, 44 आणि आता तर हाच उष्णतेचा पारा जो आहे तो 45 अंशाच्या पार गेलेला आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळे प्रचंड उष्ण लहरी यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना सोसाव्या लागत आहेत। या उष्ण लहरीमुळे गेल्या 48 तासामध्ये 8 जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद जे झालेली आहेत। मात्र हे सर्व मृत्यू जे आहेत उष्माघाताचा असल्याचा अंदाज आणि संशय व्यक्त करण्यात येत आहे। अद्यापही या मृत्यू पावलेल्या 8 लोकांचे शवविच्छेदन अहवाल यायचे आहेत। त्यामुळे हा उष्माघाताचा बळी आहे की नाही हे त्यानंतरच ठरणार आहे। यात जर पाहिलं तर चौघांची ओळख पटली असून 4 जण यातील अज्ञात आहेत। बाबुळगाव येथील गवंडी येथील किनीच्या रस्त्यावर असलेल्या पुलाखाली हा एक मृतदेह आढळून आला। तर पुसदच्या हनुमान वार्डामध्ये अन्नपूर्णा जो वार्ड आहे या वार्डामध्ये वृद्ध महिलेला कूलरमध्ये पाणी भरले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यानंतर रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर दिग्रसमध्ये काल 3 जणांचा उष्माघाताने बळी झाला आहे। पुसदमध्ये सुद्धा झालेला आहे आणि त्यामुळे यवतमाळच्या बाबुळगाव आणि अकोला बाजार अशा या ठिकाणी जर पाहिलं तर 8 जणांचा उष्माघाताने बळी झाल्याचा संशय आणि अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत। आणि म्हणूनच जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्याचं तापमान जे आहे ते प्रचंड वाढत आहे आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ।